त्याच्यानंतर पाय बबलू मारवडे एवढा माझा विरोध करते, सरळ सांगतो मी. बबलू मारवडे जेव्हा अंदर झाला तर त्या गोष्टीला टाळणारा 100% मी होतो. तो विषयच तसा नव्हता ना, मॅडमही नव्हता, तो विषय वेगळाच झाला. अशी धमकी दिलं म्हणून रिपोर्ट द्यायला जाशीलच ना. देशील का नाही देशील? का मरावसाठी जाशील तू? का धर मी आलो मार हा वाक्य वापरशील का? तो प्रकार तेथून घडला. लोकांना जर मी विचार केलो असतो का नाही, मी 10 काम करतो, 40 काम कार्यकर्त्याला देऊन देतो, तर कार्यकर्त्यांनी निवडणुकीला पैसे दिले असते का? विषय का तू ज्या इंजिनियरनं काम केलं त्याला 3%, हा डेप्टीला 2%, ग्रामसेवकचा जो विषय राहते तो राहतेच, हा त्याच्यानंतर 10% देऊन तो काम आपण आणलो. काम न करता ते सरळ सांगा तो, म्हणजे मी काम नाही केलो तरी 50,000 रुपये मला महिन्याचे येऊन राहिले ना. कामं तर बंद आहेत नाही, तो वेगळा विषय आहे. आणि याचा अगर समज असेल का हे पैसे याचे फसले आहेत, हे पैसे नाही दिलो तर हा माझ्या दबावात राहील, हा त्याचा बहुत मोठा गैरसमज आहे. त्या कारणाने त्याच्यानंतर म्हणजे काय म्हणतील त्याला, तो तुलाच नाही तर कोणत्याही कार्यकर्त्याला काम देईल तर जो काय 10%, 5% जो काय त्याचा ठरवला राहील तो पर्सेंटेज घेईल. मानसिले गोष्ट. मग ते पर्सेंटेज घेऊन काम करणार आहे. आता मला तर सायकल भेटलं का त्यांना घेऊन घेतलं नाही पर्सेंटेज. आता मी त्या विषयावर बोलणार नाही, तो तुमचा व्यक्तिगत विषय झाला. पण अशा वेळेस ते जे 2 करोडचे काम, आता तुला म्हणलं असेल त्यांना 20 लाखाचे काम देतो, 20 लाखाचा जो काही कामाचा व्यवहार आहे तो तुझ्याकडून केला असेल, तर तुझ्या कामासाठी आहेत ना 2.5 करोडचे 2 करोड काही रुपये आले आहेत ना. जसे 62 लाख रुपये नागरिक सुविधाचे आता आले आहेत, तेथून त्याला 20 लाख रुपये दे, म्हणजे तुला 20 लाख रुपयाचे काम दे. काही चुकीचा बोललो का मी हा विषय त्याच्याजवळ? हे त्याचा हा म्हणणं होता का कार्यकर्ते काय म्हणणं आहे त्यांना सरळ आता पाय साहेबाचं का म्हणणं आहे? साहेबांच्या असा म्हणणं आहे, मी खोटा बोलत नाही, त्यांना सरळ म्हणलं नाही का काम तू म्हणजे करशील तरी तुझा काही विरोध आहे नाही, पण माझे कार्यकर्ते कुठेतरी चिल्लावतील म्हणून माझ्या कार्यकर्त्याच्या नाव समोर होऊ दे ना, काम तू कर. अच्छा. त्याच्यानंतर अगर बाहेरून अजून काम आणणे असतील तर ते या, मला काही विरोध नाही, तू काम करू शकतेस. हा वाक्य त्यांना बोललाय. आता ह्या वाक्यावर तो किती टिकून राहते परिस्थितीने वेळ सांगेल. पण हा वाक्य बोलला तेव्हा त्याचाही एक सदस्य होता ना, माझेही 2 सदस्य होते. म्हणजे हा सिंगल वाक्य नाही. म्हणजे कैलास भाऊ होता, समाधान बडोले होता, त्याच्यानंतर तो आपला ब्राह्मणकर भाऊ होता, हो आम्ही एवढे लोक होतो त्यावेळेस हा वाक्य बोललाय तो. आता तो अगर वाक्य आपला जागते तर त्यांना बोलायला पाहिजे. त्यांना मला सांगितलं होतं का मी 2 दिवसात सांगतो, 2 दिवसात सांगायला पाहिजे होतं. अपेक्षा का राहील तुला? जसा मी म्हणत होतो की मी 2 दिवसात आपला निर्णय देतो, तर 2 दिवसात निर्णय देशील. 2 दिवसात तुम्हाला काही कळवलाच नाही म्हणजे तुझ्या नकार आहे असं असेल ना. म्हणजे तू जो बोललास त्या पद्धतीने नाही वागून राहिलास, तू वागूनच नाही राहिलास तर मग मला त्या पद्धतीने वागणे का गरजेचं आहे? मी नाही वागेन ना. हा विषय आहे. म्हणजे सरळ आहे का वाद करणे नाही आहे. म्हणजे त्यानं ज्या चुका केला आमच्यासोबत त्या चुका आम्हाला नाही करण्या. त्यानं चुका अगर नसते केला तर सोंदळमध्ये अजून कामं झाले असते. असे कामं जे राहिले आहेत तर ते त्याच्या विरोधामुळे, जो हिरबाजीचा जो डेव्हलप नाही झाला त्याच्या विरोधामुळे नाही झाला. अरे त्याची प्लॅनिंग एवढी जबरदस्त होती का आज ते म्हणजे कमीत कमी सोंदळच्या 30-40 लोकांना रोजगार भेटला असता रोजच्या. मला एक सांगा, त्याच्यापेक्षा तुम्ही पॉवरफुल होते ना हो त्यावेळेला, काम तुम्ही मागे काम पडलं. मागे म्हणजे विरोध होईल तर माघार पळत लागल. म्हणजे विरोध झाल्यावर कसं सामोरे काम नाही करत ना. आज जेसीबी आम्ही चालवून नाली मारणार होतो ना, अतिक्रमण काढून तेथे डेव्हलप गार्डन वगैरेचा प्लॅन होता, पण तेथे विरोध झाल्यामुळे अधिकाऱ्याने रोखला. अगर विरोध नसता आला तर अधिकाऱ्याने रोखला असती का? हा विषय आहे. म्हणजे विरोध नसता झाला तर आणखी चांगला झाला असता, म्हणून तोच विषय आमचा आहे. प्रश्न आता माहित नाही, पण मला एक गोष्ट शिकवलं काही वर्षात सांगतो की आपले माणसं समोर गेले पाहिजेत, असं आम्हाला शिकवलं. आपल्या समाजातले आपले माणसं समोर गेल्या पाहिजे. आम्हाला एक खुशीची गोष्ट मी बोललोय बहुत लोकांना, कधी कानावर आली असेल का आमच्या समाजातला एक माणूस अजून समोर वाढला. आम्ही बोललो ऐकायला आला असेल तर नाही आला ना, वाईटच आला ना, चांगला ऐकवलंच नाही आला, चांगला मेसेज नाही आला तुला, नाही आला ना. म्हणजे माझे दोस्त मग समोरच्या जे मी सांगितलं त्यांना ते गोष्ट नाही. आता ते मी तोच सरळ सांगतो का तुला जसं वाटते 90% लोक विरोधात आहेत ते तुला वाटते,
जसं तुला वाटत असेल का 90% तुझ्या सोबत आहेत. नाही नाही सोबत नाही सांगतो असं म्हणजे वाटत असेल. तो ओळखत नाही यार. नाही 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 तू असा एका जोड बोललायस का आमचा कुणबी समाज माझ्या 90% माझ्यासोबत आहे. मी जसा म्हणेन तसा नाही 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 हे असा उच नाही. तुला एक गोष्ट सांगू महत्वाचे, मला सौंदळ म्हणजे 30% कुणबी नाही आवडत. किती? 30%. तो विषयच नाही आला, पण तो तुझा एक समज आहे सांगतो मी. तुझ्या नाही म्हणत माझा समज आहे समज. नाही माझा मी नाही बोललो. सांगितलं असेल ना. मी उदाहरण म्हणून सांगत आहो. म्हणजे एक उदाहरण म्हणून तर समज आता का तुला जसं वाटत आहे का हे 100 पैकी 90 लोक माझ्या बाजूचे आहेत हे तुला वाटतात, पण असलियत मध्ये ते कोणाच्या बाजूचे आहेत हे तुलाही माहित नाही, मलाही माहित नाही, ते फक्त त्यालाच माहित आहे. कधी कधी असा गैरसमज होते का आपण आपला माणूस म्हणून आपण एखादी गोष्ट त्याच्याजवळ सांगतो, पण तो आपला नाही राहे, तो दुसऱ्याच्या राहते, तर तो दुसऱ्याजवळ जाऊन सांगते. हा प्रकार असा घडला आहे. जे तू आपला माणूस म्हणून ज्या व्यक्तीजवळ सांगितलास त्या व्यक्तीनं माझ्याजवळ सांगितला नाही. म्हणजे हा असा समज, म्हणजे हा असा विषय आहे. म्हणजे प्रत्येकाचा जसा तुझ्या. तुला एक गोष्ट सांगतो, अजून काही काय होते कोणाच्या दोघात गॅप आहे, पण अजून गॅप वाढवण्यात राहते लोकांच्या विषय राहते ना. तर मी काय म्हणतो तोच म्हणतो, अगर तुझा व्यक्ती एकदम खास आहे तर तो गॅप वाढवायचा प्रयत्न करेल का? नाही करेल ना. तो शांत राहील, तुझ्या गोष्टी ऐकल ना, तो तुझ्यापर्यंत किंवा त्याच्यापर्यंत जाऊ दे म्हणाल, काकराचा जाऊ दे म्हणाल, नाराजगी. पण तो तुझ्या माणूस नव्हता म्हणूनच माझ्याजवळ येऊन सांगते ना. कदाचित तो माझाही नसेल, तो कदाचित माझाही नसेल, पण तुझ्या नव्हता हे तर क्लिअर होते. असा विषय राहते. म्हणजे आपण समजण्यात कधी कधी म्हणजे बहुत मोठी गलती करतो. तशाच ह्या गलत्या झाल्यात. मी समाजात बोलला असं त्या कामाबद्दल नाही कुठेतरी माझ्या गोष्टी दिमागात बसल्या कुठेतरी. त्याच्यानंतर पाय बबलू मारवळे एवढा माझा विरोध करते. सरळ सांगतो मी, बबलू मारवळे जेव्हा अंदर झाला तर त्या गोष्टीला टाळणारा 100% मी होतो. तो विषयच तसा नव्हता ना, मॅडमही नव्हता, तो विषय वेगळाच झाला. तो विषय गोष्टी कुठे घडून गेल्या, अलगच घडला तो प्रकार ना. घडल्यानंतरही सांगतो घडला माहिती आहे का रोशन ताई, मी सांगतो मला आधी लोकांनी सांगितलं ना, आता सांगतो का बाबा आम्हाला शिकवून सांगतो आपल्या माणसाला सामोरं नाही. नाही मी काय म्हणतो, जसं आपला माणूस म्हणून तू माझ्यासोबत गलत वागून राहिलास, तर मी कसा तू आपला माणूस म्हणून तुझ्यासोबत. त्याची ट्रीटमेंट नाही ट्रीटमेंट तेच सांगतो ना, ट्रीटमेंट तेच होती नॉर्मल. त्यानं त्या दिवशी जे मॅडमच्या घरी गेला, तो जो काही वाद झाला होता ना, विषय संपवला पाहिजे ते, त्यानं तेथून आल्यानंतर मला कॉल केला. तो कॉल रेकॉर्ड आहे अजय माझ्याजवळ. त्यानं का बोलला माहित आहे का, डायरेक्ट मी म्हणते बाबूराव मारवळेची औलाद म्हणते, तुला आज कुऱ्हाडीनं खतम करीन म्हणते, तुला उद्याच्या दिवस पाहू नाही देऊ म्हणते. मी कोठी बाजारात वाट पाहत म्हणते, ये म्हणते. हा वाक्य बोलल्यानंतर तू का करशील? अशी धमकी दिलं म्हणून रिपोर्ट द्यायला जाशीलच ना. देशील का नाही देशील? का मरावसाठी जाशील तू? का धर मी आलो मार, हा वाक्य वापरशील का? तो प्रकार तेथून घडला. लोकांना ह्या गोष्टी नाही माहित आहेत ना. ह्या गोष्टी मी लोकांना सांगत नाही फिरत. हा पाय वैयक्तिक त्यानं माझ्यावर वार केलं, मी त्याच्यावर वार केलो, तो व्यक्तिगत झाला ना. समाज कुठे आला? नाही गोष्ट सांगतो तू समाज त्याच्यानंतर सांगतो, हा विषय झाल्यानंतर नाही बोलतो, नॉलेजफुल माणूस आहे, ठीक आहे. समाजात काही घडते अपडाऊन नाही का, कोणी बिचारा कमकुवत आहे, कोणी कमजोर आहे, कोणी पॉवरफुल आहे किंवा चांगला आहे किंवा चांगले विचारचे शैक्षणिक नाही का. तर कसं तुझ्या जो माइंड आहे किंवा तुझी जे लिडरशिप आहे, कसं चांगल्या गोष्टी तुला वळण देणे. मी प्रयत्न केलो ना, तोच सांगत आहो ना, प्रयत्न केलो, पण आपले लोक असे आहेत का ते आपल्याला आपला समजतच नाही. त्यावेळेस बाबा आमटेनं आपली प्रॉपर्टी इकून कामधंदे सोडून काम केलं, पण त्या गोष्टी घडवायला संकुल वेळ लागला ना. नाही वेळ लागला, वेळ देवाला तयार ना आपण तेवढी. तेच सांगत आहो मी का म्हणूनच संदीप चुटेल विचारशील का पैसे होती का नव्हती, त्यावेळेस बापू भेंडारकर नाही पैसे यांना पैसे एका वेळेसच दिला. ठीक आहे, तू मॅनेज केला, सुंदर काम झालं त्याबद्दल. मॅडमला मानण्यामागे 1 मिनिट, मॅडमला मानण्यामागे माझा एवढा विषय आहे का ह्या 5 वर्षात मी 1 रुपया त्याला कमिशन म्हणून नाही दिलो. हा सर्वात मोठा विषय आहे. मॅडमचा सरळ म्हणणं होता का जे निवडणुकीला मागच्या खर्च आला ते ना, येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे रिझर्वेशन काय येणार आहे आता कोणालाच नव्हता माहित, पण मॅडमना सरळ म्हणलं होतं की पॅनल पुढच्या वेळेस हे लढवणे आहे, जो कोणी उमेदवार राहील जो निवडणुकीला खर्च येईल तेवढा तडजोड करा, मला 1ही रुपया वरच्या नाही पाहिजे.
हा वाक्यापासून आपण त्याच्या फॅन. आता सगळं पुरा पॉकेट म्हणूनच केलं स्वतःच. हो ना, केलो ना मी. तो जो कमिटमेंट माझा होता तो मी केलो. आता तेवढा करणे. आता विषय कर, जसा 60 कामं झाली, 60 कामं 5 कामं अगर तू करतेस, 5 कामात तू एवढी निवडणुकीचा खर्च केला असतास का? केला असतास का? नाही. मग अगर पर्सेंटेजचा विषय आला असता, जसं सरपंच पर्सेंटेज म्हणते, मी तेव्हा काम कायला क्वालिटीना केलो असतो, किंवा जसं 100 मीटर इस्टिमेट मध्ये आहे ते 130 मीटर कायला केलो असतो? केलो असतो का? विनय भाऊ भेंडारकरचा जेवढा रोड आहे तो 55 मीटर आहे. 55 मीटर पुरा मी आपल्याकडून करून दिलो. आता काय सांगू? 55 मीटरला जेवढा काही खर्च आला तो व्यक्तिगत माझ्याकडून केला, स्वतःकडून गेला. विषय काय झाला, तो बाजारवाडी माझ्या हिशोबाने तुमच्या अंदाजे 20-25 लाख रुपये असेच गेले असतील. गेले आहेत ना, गेले आहेत. सांगतो, एक विनय भेंडारकर वाला सांगितलं पुरा रोड. त्याच्यानंतर जे जिल्हा परिषद सदस्य म्हणजे शुभमच्या घरासमोरून रोड बनला. 33 मीटर पुरा रोड त्याच्या घरापासून तो अंदर जेवढा गेलाय तेवढा जास्त बनलाय. हे गोष्ट शुभमलाही माहित आहे, डोंगरवार पर्यंत. हे गोष्ट शुभमलाही माहित आहे. मग अशा वेळेस त्या गोष्ट अगर शुभमला माहित आहे ना, शुभम आपला विरोध करत असत, मग तो आपला माणूस झाला का? नाही. आता असं उदाहरण म्हणून सांगतो, नाही तर तू म्हणशील का तो माझा विरोध करतो, तो माझा विरोध करते नाही करे, हा वेगळा विषय झाला. पण त्याला अगर कंडिशन माहित आहे तर हे गोष्ट अगर तो विरोध करत असेल, त्याच्यानंतर हा तुमच्या घराच्या रोडचा जो बनला तो किती लंबा बनलाय तू मोजून घेशील भलाय. त्याच्यातही विषय झाला. तो रोड जो तिसरा टप्पा बनला, 3 टप्प्यात बनलाय ना तो, तर तिसरा जो टप्पा होता तो नव्हता बनत, पण त्याचे लोक नाराज होत होते, म्हणून आपण मॅनेज केलो. तर आपला मॅनेज हाच होता का विषय, जो पर्सेंटेजचा जो विषय आहे तो कुठेतरी आपल्याला नाही लागत आहे, मॅडमचे पर्सेंटेज वाचत आहेत, मग तो काम आपण कमवण्यापेक्षा चला, असा विषय झाला. आता कैलास हिरलेच्या दुकानापासून तर तो रोड पाहिजे नगदी 3 लाख रुपये माझ्या म्हणजे घरून गेले. म्हणजे जेवढा काम लागला, जेवढे पैसे भेटले मला त्या कामातून, त्याच्यापेक्षा 3 लाख रुपये एक्स्ट्रा गेले. म्हणजे कमाई तर जाऊ दे, मुद्दल मध्ये 3 लाख रुपये मायनस होत्या रोड मध्ये. तर आपण कायसाठी केलो का? कुठेतरी आपण 50 कामं केलो तर एका कामात घाटासही असा म्हणूनच केलो ना. कधी कधी समाजकार्य करावं लागतं. तर त्यावेळेस अगर मी विचार केलो असतो का नाही, मी 10 काम करतो, 40 काम कार्यकर्त्याला देऊन देतो, तर कार्यकर्त्यांनी निवडणुकीला पैसे दिले असते का? अरे बाबा, आता मी त्या बाबूले म्हणलो ना एक वेळ, नाही का, याचे काम त्याचे म्हणलं, साहेब म्हणलं कुठला, म्हणलो आता मला सांग, तू लग्नात बिझी होत, ते मोटर पडली, ठीक आहे, आता मला सांग मेंटेनन्सची गोष्ट आली, ठीक आहे, मी काय म्हणतो, काय तिथे बोर्डावर तर संकुल शिवणकर नाव नसेल, बरोबर आहे, एक आहे तुमची ग्रामपंचायतची आहे, नाही तर मग जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना पाहिलं पाहिजे, याच्या अंडरटेकन काम झालं. तर ते बाबू काय म्हणतात, नाही मी कैलास हिरलेला सांगितलो, मी असं झालं. एक सांगतो जनरल गोष्ट, त्याच्यात विषय कसा होता सांगतो तुला मी. जे मोटार टाकावचा काम होता तो ग्रामपंचायतचा होता, म्हणजे आपला काम होता. तर ग्रामपंचायतच्या जो बोरवेलचा जो काम येते तो पंचायत समितीला आपण ठेका देतो डायरेक्ट. तर जो ठेका दिला होता जो कोणी कर्मचारी होता पंचायत समितीचा, मला एक सांग, जो वॉटर एटीएम होता त्याच्यामध्ये हा पुराचा आयटम असेल ना टोटल, हा वॉटर एटीएम जो लावलो ना आपण, हो वस्तीत, हो, याच्यामध्ये कम्प्लीट आयटम असेल ना तो, 0 पासून. हो आहे ना तो. नाही पाहिजे, 2 गोष्टी आहेत, बांधकाम आहे आणि मटेरियल आहे. बांधकामचा इस्टिमेट बनलाय बाकायदा, तो एजन्सी ग्रामपंचायत आहे. त्याच्यानंतर जो सिस्टम वॉटर एटीएमचा जो लागलाय तो ज्याला आपण काम दिलं ठेका त्यांना गेलं. पण त्या ठिकाणी विषय कसा राहते, बोरवेलच्या साईडला आपण म्हणजे वॉटर एटीएम लावतो, पण हे बोरवेल ना वॉटर एटीएम मध्ये फरक आहे कमीत कमी 50 फुटाचा. हा 50 फुटाचा फरक याच्यासाठी आहे का, तेथी बोरवेल ज्या ठिकाणी आहे तेथी जागा नव्हती वॉटर एटीएम साठी, म्हणून आपण तो एक्स्ट्रा जो पाईपलाईनचा खर्च एक्स्ट्रा माझ्यावर बसलाय, तर तो आपण केलो. म्हणजे तो ज्याला ठेका दिलो त्याच्या काम नव्हता ना, तो काय जास्तच्या काम करणार आहे का? तो बाहेरचा व्यक्ती होता, त्यांना टेंडर भरला, टेंडर आपणच भरलो, तो वेगळा विषय झाला, पण तू जास्तच्या काम काय करणार आहे? तर ते 50 फीटाची जे पाईपलाईन आहे ते आपण करून दिलो. तर ते आपण केल्यामुळे जे मोटार आहे ते आपल्याला टाकून देणे होती, ते आपण टाकलो. आता आपण टाकलो म्हणजे मी नाही टाकलो, एजन्सीने टाकलं, एजन्सीने टाकलं. आपला बोरवेल दुरुस्तीचा ठेका दिलाय ना पंचायत समितीला. अच्छा, बोरवेल दुरुस्तीवाल्या जो लेबर होता
आणि आपला ग्रामपंचायतचा एक कर्मचारी जसा याकूब भाऊ आहे, ह्या दोघांना तर मिळून ते मोटार टाकला. आता मोटार टाकताना जो रस्सा बांधला तो रस्सा गलत बांधला. हे गोष्ट माझ्याही कोणी लक्षात ना आणून दिला किंवा ज्यांना काम केलं त्याच्याही लक्षात ना आणून दिला. मी सरळ म्हणणं आहे का जसा तो रस्सा येथे बांधला होता तो एका दिवशी तुटला का? तो काचत आला ना, जसा दंडा मारत आले. कोणाच्या तरी लक्षात आला असेल ते गोष्ट? नाही आला. ते मोटार पडली. तर मोटार पडली याच्यात माझ्या आता दूरपर्यंत काही संबंध नव्हता. त्याच्यानंतर ज्यांना काम वॉटर एटीएमचं काम केलं त्याचा काय संबंध होता? मोटर तर तुमच्या कर्मचाऱ्यांनी टाकला ना ग्रामपंचायतच्या. मग दोषी कोण आहे? ग्रामपंचायतचा जो म्हणजे टेंडर दिला होता तो व्यक्ती आहे ना, म्हणजे ठेका ज्याला बोरवेल दुरुस्तीचा आहे त्यानं गलत बांधलं. बरोबर. ते मोटार पडल्यामुळे इकडचा सिस्टम बिघडला. तरी आपण म्हणजे मी त्या टेंडरवाल्या एकही रुपया विचारून घेशील त्याला, आपला काम ते त्याला आपला भिशनला त्या वॉटर एटीएम मधून किती रुपये भेटले म्हणशील? 23,000 रुपये फक्त वापस भेटले मला. 23,000. तर 23,000 वापस भेटले. आता विषय कर, तू ज्या इंजिनियरनं काम केलं त्याला 3%, डेप्टीला 2%, ग्रामसेवकचा जो विषय राहते तो राहतेच. त्याच्यानंतर 10% देऊन तो काम आपण आणलो. आता विषय कर 10% ते ना, हे म्हणजे चिल्लर अग्रीमेंट वगैरे 20%. 15-17-20%. 10 लाखाचा काम होता. 20% 2 लाख असेच गेले. 2 लाख असे गेले. 2 लाख गेले. पैसे भेटले किती माझ्याजवळ? 23,000. काटपीट करून. हो, ज्याला काम टेंडर होतं त्यालाच विचारून घेशील बिसनला. त्यांना मला किती रुपये दिला? 23,000 रुपये दिला. मुद्दल मध्ये मी किती घाट्यात राहिलो त्या कामात? कमाई तर जाऊ देत ना, मुद्दल मध्ये मी घाट्यात आहो त्या कामात वॉटर एटीएम मध्ये. पण वॉटर एटीएम त्या पद्धतीने कायसाठी बनवलो मी? हा माझा विषय होता. माझ्या वार्डाच्या, मी ज्या वार्डात राहतो त्या वार्डात अगर मी एखादा चांगला काम करतो उद्या तेथे लोक म्हणजे मला चांगला म्हणतील ना. व्हॅल्यू कोणत्याही कामाची केव्हा होईल? जेव्हा ते वेळ निघून जाते त्यावेळेस होईल ना व्हॅल्यू. मी दूरचा विचार करतो. तू जो म्हणतेस दूरचा विचार नाही करायचा, पण मी दूरचा विचार करून राहिलो. ज्यावेळेस वॉटर एटीएम तो पाय आम्ही चालवलं, आज प्रत्येक महिन्याला 300-400 रुपये मीटरचा जो बिल येते त्याच्यात कमी जातात. म्हणजे 1,000-1,200 रुपये बिल आला, 700-800 रुपये जमा होतात. 2 रुपये म्हणजे लिटरच्या मागे आपण घेऊन राहिलो. 20 लिटर म्हणजे 2 रुपये. 2-2 रुपये किती जमा होणार आहेत? तर आपल्या वार्डाच्या काम म्हणून 400-500 रुपये प्रत्येक महिन्याला मी देतो बिलाचे. मग एवढा करूनही अगर त्या वॉटर एटीएमचा दोष आपल्यावर येत असेल तर आम्ही तो हँड ओव्हर करून देऊ ना ग्रामपंचायतला. आता जसा कैलास भाऊ जो रिचार्ज वगैरे मारून देते लोकांना किंवा तिथे रोज साफसफाई करते, तर तिथे एक माणूस ठेवावा लागेल ना ग्रामपंचायतला रिचार्ज मारण्यासाठी एक. कारण की तिथे त्या वॉटर एटीएम मध्ये जावं लागते, तिथे रिचार्ज होते. तो अगर आमच्यावर जो आरोप होत असेल तर आम्ही कायला करून? आम्ही सोडून देऊ ना तो विषय. हा विषय आहे. म्हणजे समजदारी आम्ही घेऊन राहिलो, पण हे लोकांना काय सांगून राहिले? आता अजून असा कानावर आला आमच्या का नाही मॅडम काम नाही होऊन देत, रोशन शिवणकर कामच नाही होऊ देऊन राहिला म्हणून कामं पेंडिंग आहेत. आला की मी सरळ बोललो का आम्ही एकही कामात विरोध नाही करून. त्या पद्धतीने तू वाग ना. आमचा विरोध नाहीच आहे, सरळ सांगतो मी. आम्ही एकही काम अडवणार नाही. पण जेव्हा आम्हाला त्रास होत असेल मग आम्हाला तर करावं लागेल. आम्ही सरळ 5 वर्ष तुम्हाला देवायला तयार आहोत. तुम्ही अगर 15 दिवस आम्हाला देवायला तयार नसेल तर काही मतलब नाही ना. 15 दिवसाचा काम आहे. तेवढे हे काम आहेत म्हणजे जो 15 लाखाचा विषय आहे 15 दिवसात निपटतात. 15 दिवसात निपटवण्यात जे पुराणे पैसे फसले ते तर नियमानं काढून देवाच लागेल. ते काही विषयच नसेल. त्या कारणाने मी त्या कामावर बोललो नाही. माझ्या सरळ म्हणणं आहे का मला चौका कोणत्या नाही आहेत, त्या कारणाने माझा खर्च कमी आहे. बरोबर. माझा हा जो राजनैतिक जो काही 10-20 हजार रुपये महिन्याचा जो काही म्हणजे पॅनल चालवासाठी येते तो खर्च आहे. व्यक्तिगत तर माझा ना खर्चाचा खर्च आहे, ना दारूचा आहे, ना जुवा, ना कोणत्या पोरीचा विषय आहे माझ्या आयुष्यात का पोरीला पोसावं लागते वगैरे. हा काही विषयच नसेल. त्या कारणानं मला माझ्यावर खर्च म्हणजे कमी आहे, लिमिट आहे. तर मी काही विचार नाही करत. माझ्यावर कर्ज 1 रुपयाचा नसे कोणाचा. मला का करणं आहे, फक्त करून खाणे आहे फक्त. आता एवढा विषय आहे.
त्या कारण मी काय जास्त लोट घेऊ, आहेत ना ते पैसे, तू नाही काढून देशील, दुसरा सरपंच जो कोणी येईल तो काढून देईल, तो राहिलेच, काय विषय करू, तो काही विषय चल. नाही. जेव्हा 5 वर्ष जिल्हा म्हणजे पंचायत समितीची 1 रुपये सिक्युरिटी नाही काढलो, ते जवळपास माझे नाही म्हणशील तरी 20-25 लाख रुपये सिक्युरिटीचे आहेत, त्याला मी हात नाही लावलो, ते काढीन ना आता. एका कामाचे जसा 5 लाखाचा काम आहे तर कमीत कमी 25,000 रुपये एका कामाचे सिक्युरिटी म्हणून ठेवल्या जाते, हा, तर ते काढीन ना मी आज. म्हणजे प्रत्येक महिन्याला 2 कामाचे जसे 10 लाखाचे सिक्युरिटी काढलं तरी मला 50,000 रुपये, 50,000 रुपये घर खर्च आरामात चालते, मानसिले गोष्ट, हा. तर 5 वर्ष त्याच्यावर जगीन, अजून का विषय आहे. तर 50,000 रुपये महिन्याला अगर काम न करता, ते सरळ सांगत आहो, म्हणजे मी काम नाही केलं तरी 50,000 रुपये मला महिन्याचे येऊन राहिले ना. कामं तर बंद आहेत नाही, तो वेगळा विषय आहे. पण याचा अगर समज असेल का हे पैसे याचे फसले आहेत, हे पैसे नाही दिले तर हा माझ्या दबावात राहील, तर हा त्याचा बहुत मोठा गैरसमज आहे. त्या कारणाने मी आता जवळपास 6 महिने झाले, हर्ष मोदी सरपंच बनला, 6 महिन्यात एकही शब्द त्याला बोललो नाही का माझे पैसे काढून द्यायचा कसा, ना मीटिंग मध्ये बोललो ना असा बोललो ना. त्या सचिवाला मी म्हणत आहो काही विषय नाही, तुम्हाला जेव्हा वाटते त्या दिवशी काढा, त्याच्यासाठी नाही बोलू म्हणलं, त्याला वाटेल ना नाही याचे पैसे फसले आहेत म्हणून हा शांत आहे, पैसे निघल्याच्या बाद विषय करेल. काही लोकांनी मला हा समजवला, आता तुला जे कानावर आला असेल की याचे पैसे किती फसले आहेत ते हा तुझ्या कानावर आला असेल, लोकांच्या कानावर आला, लोक म्हणजे म्हणतात का त्याच्यासोबत सेटलमेंट करून घे, आपले पैसे काढून घे, हा विषय करतात. पण आपला कसा आहे, आपण तत्वाचे एकदम म्हणजे 100% तत्ववादी आहोत, जे नाही पटे ते नाही पटे, मग स्वार्थासाठी मॅनेज नाही हो आपण, म्हणजे पैशासाठी मॅनेज अगर होऊन असं अगर त्याला वाटत आहे तर तो चुकीचा विषय आहे. मॅनेज केव्हा होऊन, कारण आपल्याला मान सन्मान भेटते, हा, मान सन्मान म्हणजे असा नाही म्हणत आहोत की आमचा सत्कार कर किंवा आम्हाला म्हणजे भाव दे, हा विषय नाही. आमची एक जिद आहे का आमच्या काळात जे काम आले म्हणजे सुरू झाले ते काम आम्ही करून त्याच्यानंतर तू कर ना, तुला हा असा होऊन अगर आम्ही तुझ्या कामात अडथळा देत आहोत मग आम्ही दोषी, मानसिली गोष्ट, हा विषय आहे फक्त. तर त्याला समजून कोण सांगाल, तुझी बॉडी समजून सांगेल, समजून आम्हीच सांगून ना. आता तुला हे गोष्ट समजून सांगून तू त्याला सांग म्हणजे असा बोलून, म्हणजे तू जो म्हणत होतास का मला बोलावलं पाहिजे होता, हा गोष्ट मी तुला बोललो असतो, तू त्याला समजून सांगितलं असता, म्हणजे त्याला काय लागला असता हर्ष मोदीला, नाही हा याच्या मार्फत मॅनेज व्हायला तयार आहे, म्हणजे कुठेतरी हा फसला आहे, हा विषय गेला असता, तो विषयच जाऊ दे रे. मी म्हणजे शैलेश भाऊने मला बोलला का राहुल असा असा बोलला, म्हणजे मी सरळ म्हणलो त्याला, म्हणजे विचारून घेशील काम त्यांना हर्ष मोदीला किती रुपये दिलं का दिलं तो त्याचा विषय आहे, हर्ष मोदीने त्याचा व्यवहार आहे, तो त्या व्यवहारात काही ना काही झाला म्हणून हर्ष मोदीनं राहुल कोरेला बोलला का तू काम कर म्हणून. आता हर्ष मोदी जेव्हा म्हणजे सरपंच जेव्हा म्हणते का काम कर, तर तू काम काऊन नाही करल. जेव्हा मला सरपंच एखादा सरपंच म्हणते का तू हा काम कर, तर मी करणार आहोत तो, पण तेथे अगर म्हणजे तो काम दुसऱ्याचा हो तो मला कसा टोकल, तू जाऊन सरपंचाला टोक, असाच म्हणशील ना तू. जसा मी तुला बोललो असतो तू का म्हणला असता सरपंचानं काम करायला सांगितलं मी करत आहो, असाच बोलला असतास. म्हणून मी डायरेक्ट सरपंचाला टोकला हा विषय, हा का हो प्रकार, हा. आता त्यानं उत्तर दिलं का मी तुला सांगितलंच नाही म्हणते, आमोर समोर करून देतो म्हणते. आता आमोर समोर करून देतो म्हणलं तर मी म्हणू शकत असतो हा ना आत्ताच समोर, कारण तू ज्या व्यक्ती जोड बोललास ते लोक माझे आहेत, ते आमोर समोर येवायला तयार आहे. हा कसा झाला असता, वाद झाला असता. पण मला असलियत माहित आहे ना, असलियत का आहे, तो तुझ्या जोड बोलला म्हणून तू त्या लागू लोकांजवळ बोललास, हे असलियत आहे. मग मी ते गोष्ट कायला समोर करू, याच्यात काय झाला असता, आपल्या आपल्यात वाद झाला असता. म्हणजे ज्या व्यक्ती जोड तू बोललास तो व्यक्ती तुझ्या दुश्मन झाला असता आणि तू त्याच्या दुश्मन झाला असतास, गोष्ट. तोच काम ह्या उच्चवर न्यायचा आहे चांगल्या पद्धतीनं. सरळ सांगतो, हा जो वाद झाला म्हणजे आपल्या लोक आहेत कसा म्हणजे काम जर त्याला आपला वाद निर्माण करावाचा, हा याकडून शिकावा. तर हे गोष्ट आपल्याला नाही पटे. म्हणून केव्हा भेटशील मला सांगितलं ना परवा, 2 दिवसात मी बिझी हो. अच्छा, 2 दिवसानंतर भेटू शकतो. कोणत्या वेळेवर फोन लावणं व्यवस्थित राहतो, मला केव्हाही फोन लाव, मी म्हणजे फोन खाली राहिलो तर रिसिव्ह करतो, नाही केलं तर मिस कॉल दिसल्यावर मग कॉल बॅक जेव्हा मी खाली आहो तेव्हा करतो. अच्छा, म्हणजे हा विषय असा आहे, मी 3-4 दिवसानंतर तुला फोन लावीन,
कारण मला सकाळी दुकान खोलावं लागते.